प्रश्न क्रमांक पहिला ब मध्ये आणखी काही प्रश्न अतिशय सोपे या ठिकाणी विचारले जातात. सहसंबंध ओळखा म्हणजेच पहिल्या जोडीतील संबंध लक्षात घेऊन दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा असा एक गुणांसाठी प्रश्न परीक्षेला विचारला जातो. मी पहिलं या ठिकाणी उदाहरण देतो आहे. उष्माग्राही अभिक्रिया. उष्माग्राही अभिक्रिया. उष्मा ग्रहण करणे. उष्मा म्हणजे उष्णता, ग्रहण करणे म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया. उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय? आता दाही म्हणजे काय? करणे, देणे. म्हणजे या अभिक्रियेमध्ये उष्मा म्हणजे उष्णता बाहेर टाकणे किंवा उत्सर्जित होणे असं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. उष्माग्राही अभिक्रिया, उष्मा ग्रहण करणे, उष्मादायी अभिक्रिया, उष्मा बाहेर टाकणे किंवा उष्मा उत्सर्जित करणे किंवा साधं तुम्ही लिहू शकता उष्णता उत्सर्जित करणे. दुसरं मी या ठिकाणी उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. पितळ हे एक संमिश्र आहे. या पितळमध्ये तांब आणि जस्त या दोन धातूचं मिश्रण असतं म्हणून आपण पितळ बनवतो. मग ब्रॉन्झ, या ब्रॉन्झची जी पदकं असतात, या ब्रॉन्झ हे संमिश्र कशापासून बनवलं जातं? तर हे तांबे आणि कतील यापासून बनवलं जातं. म्हणजे या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे तांबे अधिक कतील बरोबर ब्रॉन्झ हे संमिश्र बनवलं जातं. बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असं म्हटलं जातं. बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग म्हटलं जातं, तर अंतर्वक्र भिंगाला कोणतं भिंग म्हटलं जातं? बहिर्वक्र भिंग पहा, हे बहिर्वक्र भिंग आहे. बहिर्वक्र भिंगातून जेव्हा प्रकाश किरण जातात तेव्हा त्या प्रकाशाचे अपवर्तन होतं आणि मुख्य अक्षावरील एका बिंदूपाशी ते एकत्र येतात आणि म्हणून बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असं म्हणतात. कारण प्रकाश किरण बहिर्वक्र भिंगातून गेल्यानंतर मुख्य अक्षावर एका बिंदूपाशी एकत्र येतात म्हणून त्यास अभिसारी भिंग असे म्हणतात. अंतर्वक्र भिंग पहा, हे अंतर्वक्र भिंग आहे. जेव्हा प्रकाश किरण अंतर्वक्र भिंगातून जातात तेव्हा अपवर्तनानंतर हे प्रकाश किरण एकमेकापासून लांब जातात. म्हणजेच याचा अर्थ अपसरण होतं म्हणून अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृती पहा. बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग म्हणतात कारण एका बिंदूपाशी ते एकवतात. अंतर्वक्र भिंगाला अपसारी भिंग म्हणतात कारण भिंगातून प्रकाश किरण गेल्यानंतर, अंतर्वक्र भिंगातून प्रकाश किरण गेल्यानंतर ते एकमेकापासून लांब जातात म्हणजे त्यांचं अपसरण होतं म्हणून त्याला अपसारी भिंग असं म्हणतात. आवर्त सारणीमध्ये चौथं उदाहरण पहा. आवर्त सारणीमध्ये आडव्या रेषा, अशा आडव्या रेषा असतात त्यांना आवर्तन म्हणतात. तर घन म्हणजे ह्या उभ्या रेषांना घन असं म्हटलं जातं. आडव्या रेषा आवर्तन, तर घन म्हणजे कोणत्या? उभ्या रेषा. अशा प्रकारे सहसंबंध ओळखा म्हणून प्रत्येकी एक गुणांसाठीच हा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतो. जर आपण चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ब मध्ये तुम्हाला सहसंबंध ओळखा एक गुणासाठी अचूक मार्क मिळू शकतो. प्रश्न क्रमांक पहिला ब मध्ये आणखी एखादा उपप्रश्न या ठिकाणी येतो. चूक की बरोबर लिहा. काही विधानं दिली जातात, या विधानावरून आपण चूक की बरोबर हे लिहायचं असतं. परीक्षेला फक्त एकच एक मार्काला येतं, परंतु आज आपण उजळणीसाठी 5 महत्वाचे चूक की बरोबर या ठिकाणी आपण घेत आहोत.
वजन ही अदिश राशी आहे. वजन ही अदिश राशी आहे. अनेक वेळेला बोर्डाला आलेला हा प्रश्न आहे. वजन ही अदिश राशी आहे का? नाही, हे चूक आहे. कारण वजन ही एक सदिश राशी आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तुम्हाला अचूक उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्या दृष्टीपटलावर शंकुपेशी आणि दंडकार पेशी असतात. यावरून सुद्धा चूक की बरोबर सहसंबंध यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो. दृष्टीपटलावरील शंकुपेशीमुळे व्यक्तीला रंगाची माहिती मिळते. दृष्टीपटलावर शंकुपेशी असतात, ह्या तुम्हाला रंगाची माहिती देतात का प्रकाशाची माहिती देतात, याबद्दल तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला जातो. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, दृष्टीपटलावर शंकुपेशी या रंगाची माहिती देतात. हे उत्तर बरोबर आहे. तर दृष्टीपटलावरील दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेची माहिती देतात. हे लक्षात घ्या. दृष्टीपटलावरील शंकुपेशी रंगाची माहिती देतात, तर दृष्टीपटलावरील दंडाकार पेशी या प्रकाशाच्या तीव्रतेची माहिती देतात. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्युत शक्तीचं एकक एसआय पद्धतीमध्ये वॅट आहे. जेम्स वॅट नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि ह्याच्या सन्मानार्थ विद्युत शक्तीचं एसआय पद्धतीतील एकक हे वॅट. अतिशय अचूक उत्तर आहे, म्हणजे आपण बरोबर असं लिहिणार आहोत. चौथं, आयनिक संयुग पाण्यात विरघळतात. आयनिक संयुग म्हणजे कोण? मीठ. मीठ पाण्यामध्ये विरघळतं, म्हणजेच आयनिक संयुग पाण्यात विरघळतात. हे पण विधान या ठिकाणी बरोबर आहे. पाचवं उदाहरण आपण पाहणार आहोत. पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे 0 होते. पृथ्वीपासून जसं आपण उंच जावं तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी होत जातं. तसं पृथ्वीपासून जसं आपण खाली जावं तसं सुद्धा गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होतं आणि पृथ्वीच्या केंद्रावर गेल्यानंतर गुरुत्व त्वरणाचं मूल्य 0 होतं. हे विधान बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण चूक की बरोबर प्रत्येकी एकाच गुणासाठी प्रश्न परीक्षेला विचारला जातो. अशा प्रश्नांची जर आपण तयारी केली तर आपल्याला परीक्षेत निश्चित 1 मार्क अचूक मिळेल.